डॉग या प्राण्याचं यंगवन जो आहे याला पप, लक्षात घ्या, पप्पी म्हणतो आपण. कुत्र्याची पिल्लू म्हणजे पप्पी, पप म्हणतात. आणि कुत्रा ज्या ठिकाणी राहतो त्या जागेला नाव आहे इंग्रजीमध्ये केनल. लक्षात घ्या, हा शब्द आपल्याला आठवणे महत्त्वाचं. केनल डॉग असा आठवला पाहिजे. जर डेन लायन असेल तर केनल कोणाशी जोडला जाईल? डॉगशी. अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी राहू शकतात. आणि कुत्र्याचा आवाज तुम्ही ऐकलेले आहात. कुत्रा भुंकतो, त्याला आपण म्हणतो बार्क. बार्क म्हणजे भुंकणे, बार्क म्हणजे भुंकणे. तर इंग्रजीमध्ये डॉगचा साऊंड आहे बार्क. कॅट, बिल्ली सर्वांना माहीत आहे, आपल्या घरी असते. आपण हे नक्कल करतो, कधी कधी करतो की नाही. तर या ठिकाणी कॅट याच्या पिल्लूला नाव आहे किटन. जो यंगवन असतो कॅटचं त्याला किटन म्हणतात. कॅटचा हॅबिटेट आपल्या घरी असते म्हणून हाऊस आहे. साधारण ती पाळीव प्राण्यामध्ये येते, कुठेही आपल्याला अवतीभोवती फिरताना तुमच्या दिसते. आणि त्यानंतर तिचा जो आवाज असतो, आमच्या विद्यार्थिनींनी काढून दाखवलेला आहे, तो ऐकले असाल तर म्याव आहे ना. तर हा अतिशय सुंदर आवाज असतो. हा आवाज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की साऊंड, कॅटचं साऊंड म्याव. तर असं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काही बर्ड्स आहेत, या बर्ड्सची या ठिकाणी आपण नावं आणि त्याचे यंगवन आणि हॅबिटेट आणि साऊंड बघू. ईगल, लक्षात घ्या, ईगलेट. नेस्ट, कुठे राहतो पक्षी हा? नेस्ट. त्यानंतर आवाज आहे स्क्रीच, स्क्रीच लक्षात घ्या. हेन, कोंबडी. चिक, पिल्लू, कोंबडीच्या पिल्लूला नाव आहे चिक. त्यानंतर राहतो त्या ठिकाणी याला म्हणतात कूप. आणि याचा साऊंड असतो क्लक, क्लक लक्षात घ्या. या ठिकाणी डक, डक म्हणजे बदक. यंगवन त्याला डकलिंग म्हणतात. जिथे राहतो त्याचा अधिवास पॉन्ड म्हणजे तलाव किंवा पाण्याचे डबके. आणि हा जो आवाज काढतो क्वॅक, क्वॅक क्वॅक असा आवाज काढतो ना रे, बरोबर आहे की नाही. तर तो आवाज आहे डकचा.